कुंभ राशी 25 एप्रिल 12 वाजता राम नाम सत्य होणार. श्री स्वामी समर्थ. राम नाम सत्य होणार व सावधान कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुम्ही 25 एप्रिल 2026च्या या महायोगाकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या संपूर्ण आयुष्य कायमचं अंधारात बुडून जाऊ शकतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर धोक्याची घंटा आहे. 25 एप्रिलच्या रात्री बरोबर 12 वाजता असे काहीतरी बदल होणार आहेत ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. तुमची राशी कुंभ आहे तर मग चला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तयार राहा. तुमच्या आयुष्यात आता असा काही बदल होणार आहे की संपूर्ण त्याची चर्चा अख्ख्या तुमच्या नातेवाईकांपर्यंत होईल. कुंभ राशींच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या रात्रीनंतर तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि मंगळाच्या युतीमुळे भयंकर शक्तिशाली योग निर्माण होत आहे. हा योग गेल्या 700 वर्षातील तीव्रतेने कधीच बदलला नव्हता. एकीकडे 7.5चा हा भयानक योग आणि दुसरीकडे सर्वार्थ सिद्धी योगाचा उदय. वैशाखीच्या या पावन क्षणामध्ये माता दुर्गा आणि माता कालिका यांची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे. पण या नशिबाच्या अडचणी विषारी अडथळा आहे. त्याचा चेहरा आज या व्हिडिओमध्ये बेनकाब होणार आहे. जोपर्यंत तो शत्रू तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुमचं सोनं मातीत होईल. त्यामुळे तुम्ही कुंभ राशींच्या जातकांनो, 25 एप्रिलला निर्णायक मुहूर्तावर तुमच्या कुंडलीतील धनवर्षावचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, हे भाग्य टिकवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी आज मी तुमच्या कुंडलीत संपूर्ण सत्य इतिहासात मांडणार आहे, जो आजपर्यंत तुमच्या मनापासून लपवला गेला होता. तुम्ही किती रडला, किती सोसले, कोणाकडून विश्वासघात झाल्याची सर्व उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत. असे संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. कुंभ राशींच्या जातकांनो, 25 एप्रिल 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि पराक्रमाचा कारक मंगळ याची एक अशी युती होत आहे जी गेली 700 वर्षात कधीही पाहण्यात आली नव्हती. आकाशात निर्माण होणारा हा योग जरी दिसायला भयंकर असला तरी कुंभ राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमची जी कामे रखडली होती ते आता फाईल्स ज्या तुमच्या धुळकात पडल्या होत्या त्या सर्व कामांना आता या ग्रहांच्या शक्तीमुळे प्रचंड वेग मिळणार आहे. कुंभ राशींच्या माझ्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या महायोगाच्या वेळी तुमच्या कुंडलीत शशराजाचे योग आणि मालव्य योग एकाच वेळी सक्रिय होत आहे. याचा अर्थ असा होत आहे की शनिदेव आता तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही आजवर जी अपमान सहन केली, त्यांनी तुम्हाला कमी लेखले, त्या सर्वांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. मंगळाची ऊर्जा तुम्हाला असा धाडसी निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल, यामुळे तुमच्या भविष्याची दिशा कायमची बदलून जाईल. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, हा काळ केवळ बदलाचा नाही तर तुमच्या साम्राज्याची पायाभरणी करण्याचा आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या तिथीला एक गोष्ट लक्षात ठेवा. ग्रहांची ही चाल जितकी फायदेशीर आहे तितकीच ती संवेदनशील देखील आहे. शनी मंगळाचा हा महासंग्राम तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींना जाळून खाक करणार आहे. तुमच्या राशीवर वैशाख महिन्यातील शुभयोगांचा असा काही वर्षाव होणार आहे की तुमच्या प्रगतीचा वेग पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. पण सावध राहा, ही शक्ती तुम्हाला यश तर देईलच, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून अतिशय हुशारीने पाऊल उचलावे लागेल. 25 एप्रिलचा हा सूर्योदय तुमच्यासाठी सुवर्णकाळाची पहाट घेऊन येत आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, गेल्या काही वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून किंवा आर्थिक संकटातून जात आहात त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या राशीवर सुरू असलेली शनिदेवाची 7.5. 25 एप्रिलच्या या निर्णायक मुहूर्तावर शनिदेवता न्यायाधीशाच्या भूमिकेत येत आहे. तुम्ही आजवर जे दुःख सोसलं ते प्रत्येक थेंबाचा हिशोब आता चुकता होणार आहे. शनिदेव कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. कुंभ राशींच्या जातकांनो, 25 एप्रिलनंतर 7.5चा हा टप्पा तुमच्यासाठी अग्निपरीक्षेसारखा असेल.
तुमच्या आयुष्यात कचरा साफ करण्याचं काम करेल. जे लोक तुम्हाला सोडून गेले होते त्यांनी तुमच्या कठीण काळात साथ दिली नाही. त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढण्याचे काम शनिदेवाने केलं आहे. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमच्या प्रगतीसाठी प्रामाणिक आहेत. कर्माचं चक्र आता फिरायला लागलं आहे. त्यामुळे ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांना त्यांची जागा दिसेल आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केलेत त्यांना आता वैभवाचे दिवस येतील. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, 25 एप्रिलच्या या महायोगामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा. शनिदेव कर्मप्रधान आहेत. आजवर तुम्ही कोणाचेही वाईट न पाहता लोकांची मदत केली, स्वतःला झिजवलं, त्या सत्कर्माचं फळ देण्याची शपथ जणू ब्रह्मांडाने घेतली. 25 एप्रिलनंतर तुमची मानसिक अस्वस्थता हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला एक प्रकारची शांतता लाभेल. हा काळ तुमच्या आयुष्यातल्या न्यायाचा काळ आहे. आतापर्यंत तुम्ही जगासाठी कष्ट केलेत. आता वेळ आहे स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आनंदाचे साम्राज्य उभे करण्याची. 25 एप्रिलच्या या निर्णायक काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. तो म्हणजे तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आता समोर येतील. तेव्हा तुम्ही नेहमी विचार करता की मी कोणाचाही वाईट केलं नाही, तरी माझ्याच बाबतीत असं का घडतं? याचे उत्तर तुमच्या कुंडलीत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या वावरणारे एका विशेष लोकांमध्ये दडलेला आहे. हा शत्रू कोणी नाही तर तुमच्या रक्ताच्या नात्यातला किंवा मित्र असू शकतो. जर तुमच्यासोबत असतो, हसतो, खेळतो, तुमच्या ताटात जेवतो, पण मनात मात्र तुमचा विनाशाचा कट रचतो. 25 एप्रिलनंतर ग्रहांची स्थिती अशी काही बनत आहे की या कपटी व्यक्तीचा मुखवटा गळून पडेल. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही ज्यावेळी प्रगतीचा प्रयत्न केला त्यावेळी त्या व्यक्ती तुमच्या कामात खोडा घालतात. ही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर आनंदी असल्याचे नाटक करते, पण तुमच्या पाठीमागे लोकांकडे निंदा करते. कुंभ राशींचे लोक खूप हळवे आणि विश्वासू असतात. याच गोष्टींचा फायदा या विषारी माणसाने घेतला आहे. या तिथीला सावध राहा, कारण जर तुम्हाला जाणवले की एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवते किंवा तुमच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करते, तर समजून जा की धोका तिथेच आहे. शनिदेव आता या गद्दाराला शिक्षा देण्याच्या तयारीत आहेत. तुम्हाला फक्त एक काम करायचे, त्या व्यक्तीला ओळखायचं आणि कोणाशीही भांडण न करता त्यांच्यापासून शांतपणे लांब राहा. जोपर्यंत हे नकारात्मक रत्न तुमच्या आयुष्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत भाग्योदयाचा मार्ग मोकळा होणार नाही. या शत्रूचा त्याग करा तर तुमचं सोनं होईल. तो म्हणजे पूर्ण गोपनीयता. तुमची राशी वायू तत्वाची रास आहे, त्यामुळे तुमच्या मनात कोणतीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही आणि तुम्ही आनंदाच्या भरात सर्व गुपिते जगासमोर उघड करता. पण लक्षात ठेवा, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. जोपर्यंत तुमच्या हातात पूर्ण 100% होत नाही तोपर्यंत त्याचा डॉल फिटनेसपासून बंद करा. एप्रिलच्या या महायोगामध्ये तुमच्या प्रगतीचा वेग इतका असेल की लोकांची वाईट नजर तुमच्यावर पडायला वेळ लागणार नाही. नजर ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी चालता बोलता काम आणि क्षणात जमिनीवर पडू शकते. तुमच्या घरात आलेली नवीन वस्तू, नवीन नोकरी किंवा तुमचा व्यवसाय झालेला नफा याची माहिती किंवा तुमच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या लोकांशिवाय कोणालाही देऊ नका. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या मित्रांच्या रूपात आजूबाजूला बसलेले असतात. ही गुप्तता तुम्ही पाळल्या आता तुमच्या त्रासाचा काळ कायमचा संपणार आहे. तुमच्या कुंडलीत लाभ असावा आणि धनस्थानाने आता इतक्या प्रबळ स्थितीत येत आहे की पैशांचा ओघ अचानक मार्गाने तुमच्याकडे चालून येईल. तुमच्या अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळेल. कर्ज भेटेल. तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्याचे नवीन अध्याय सुरू होत आहेत. लक्ष्मी तुमच्या दारात येत आहे, पण तिचा उपयोग हुशारीने करा.
वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.